राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली। बोटाचे ठसे उमटणार तर चिंता करू नका, कर्जमाफी मिळणारच। 2.5 एकर शेतीवर 70 लाख रुपयांचं कर्ज दिलेच कसं? कांदा नामक शेतकऱ्यांचा कोलोशर मल्टीस्टेटनं केली वांदे। 74 लाखांच्या कर्जाची पाठवली नोटीस। 99,000 शेतकऱ्यांचे 622 कोटी 90 लाख कोटी रुपये बिल माफ करण्यात आलं। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मोसंबीचा आगार असलेला जालन्यातील दर कोसळले तर उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पाहायला मिळाले। 1,000 पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पहिल्या यादीमध्ये 453 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली। महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली यादी जाहीर झालेली असून यामध्ये 453 शेतकऱ्यांची कर्जमाफीमध्ये नावे समाविष्ट आहेत। मात्र उर्वरित यादीबाबत शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत असल्याचं चित्र साऊर परिसरामध्ये दिसून येत आहे। साऊर येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या पहिल्या यादीमध्ये 453 शेतकरी पात्र ठरलेले असून परिसरातील उर्वरित 1,000 पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीच्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत। खरीप हंगामाचा अर्धा हंगाम संपत आलेला असताना सुद्धा कर्जमाफी आणि नव्या पीक विमा कर्जाची शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली। कर्जमाफी आधार अडथळे शेतकऱ्यांची दूर होणार, केंद्र चालकच देणार आता ठसे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील आधार प्रमाणीकरणाच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकारी विभागाने नवीन निर्देश जाहीर करण्यात आलेले आहे। बोटांचे ठसे उमटत नसलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणीकरण आता आपले सरकार केंद्र चालकच स्वतःच्या बोटांचे ठस्याद्वारे करतील। तसेच मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कमाल 6 कायदेशीर वारसांची नोंद करून त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले। 64% मोठी तूट होणार, दुष्काळाच्या चिंतेचं सावट पुन्हा एकदा येणार। पावसाने दिली ओढ तर उन्हाळ्यामध्ये टंचाईचे चटके बसण्याची शक्यता। 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या, लाभार्थ्यांची संख्या 165 कोटीपर्यंत पोहोचली। 18 ते 20 HP ट्रॅक्टरसाठी अनुदान द्यावे, आमदार खताळ यांची कृषीमंत्री भरणे यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी। 20 रुपये प्रति किलोने महागली साखर तर अवघ्या 20 दिवसामध्ये वाढले भाव, साठेबाजीची शक्यता वाढण्याची आहे शक्यता। शासकीय कर्मचाऱ्यांनीच लाटले लाडक्या बहिणीचे पैसे, 4.5 लाख जणांनी नियम बसवला धाब्यावर। PM किसानसाठी KYC बंधनकारक करण्यात आली, अन्यथा लाभ मिळणार नाही। बोगस लाभार्थी रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आणि निधीचा पारदर्शक वितरण करण्यासाठी केंद्र सरकारने PM किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना KYC अनिवार्य केलेली आहे। KYC केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार नाही। सोयाबीन व कापसाची तुषारचा सिंचनाचा आधार शेतकऱ्यांना मिळणार, पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा, माजलगावातील आंदोलनाला शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद। ट्रॅक्टर रोटावेटर मिळणार शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपयापर्यंत अनुदान, संगणकीय लॉटरीद्वारे होणार शेतकऱ्यांची निवड। जिल्ह्यामध्ये 93% पेरण्या पूर्ण होणार, मात्र शेतकऱ्यांच्या पीक विम्याकडे शेतकऱ्यांना फिरवली पाठ। 9 दिवसापासून पावसाची वड तर गतवर्षीच्या अल्प बर्फामुळे यंदा अत्यल्प प्रतिसाद। बाजरी मक्का पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500 रुपयापर्यंत अनुदान मिळणार, राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शुद्ध दुधाला आता चांगला बाजारभाव येणार, अनुदानावर गाय म्हशी शेतकऱ्यांना मिळणार। चक्रा मारण्याची आता शेतकऱ्यांना गरज नाही तर शेतकऱ्यांची गरज आता संपणार, जमिनीचे नकाशे भूमिहीन महावीर उपलब्ध असणार। PM केअर्स फंडामधून 8,452 कोटी रुपये शिल्लक आहे, टीकेनंतर सरकारने माहिती केली सार्वजनिक। धनुष्यबाणवर थेट निशाणा साधला तर आम्हाला द्या, नाहीतर ते गोठवा। बाजरी मक्का पेरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय, हेक्टरी 2,500 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। 6,22,000 कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपये जमा। स्टंटबाजी करणाऱ्या सरपंचाला तडीपाराची नोटीस देण्यात आली, कधी गळ्यात नोटांची माळ तर कधी पैशांची उधळण। ॲग्रीस्टॉकवर नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ मिळणार, 2,31,000 शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। शेतकरी आता जाणार फॉरेनला तर 2 लाख रुपयाचं शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळणार। वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग अखेर झाला मोकळा, सरकारकडून ठोस प्रस्तावाचं आश्वासन। कर्जमाफीची पहिली यादी आली, पैसे सुद्धा वाटप झाले, दुसरी यादी कधीपर्यंत येणार शेतकऱ्यांचा सरकारला प्रश्न।